मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये काही वाढ करण्यात आला आहे। मुंबई पोलिसांकडून ही संपूर्ण वाढ जी आहे ते करण्यात आली आहे। आपण सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आहोत। हा संपूर्ण परिसर पाहू शकता। शिवतीर्थ राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे। या ठिकाणी आता मुंबई पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आला। आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी खरं तर उत्तर भारतीय सेनेच्या अध्यक्ष सुनील शुक्ला यांच्या माध्यमातून शिवतीर्थासमोर खरं तर एक बॅनर लावण्यात आला होता आणि हा संपूर्ण बॅनर जो आहे तो या बॅनरमुळे खरं तर राजकीय वातावरण जे आपल्याला पाहायला मिळालं आणि यानंतर आता राज ठाकरे यांच्या घराबाहेर खरं तर सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आली आहे। राज ठाकरे यांच्या घराबाहेर खरं तर 24 तास हा संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा असतो। आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांच्या घराला 2 दरवाजे आहेत, एक मागचा आणि पुढचा। या दोन्ही दरवाजाला पोलिसांचा बंदोबस्त जो तो तैनात असतो। मात्र आता पोलिसांकडनं जे आहे ते अधिक पोलीस म्हणजे आणखी काही 2 पोलीस जे आहेत यामध्ये वाढवण्यात आले आणि हा संपूर्ण पोलीस सुरक्षा जी आहे ह्या ठिकाणी ही वाढवण्यात आली आहे। राज ठाकरे यांच्या घराबाहेर सध्या आपण पाहू शकता या ठिकाणी काही पोलीससुद्धा अजूनही बसलेले पाहायला मिळतात। सुरक्षता वाढवल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या या सर्व गोष्टीचा आढावा जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आला। राज ठाकरे यांच्या घराबाहेर सुरक्षता वाढवण्यासाठी खरे तर वरिष्ठ पोलिसांनी या संदर्भात एक आढावा बैठक घेतली आणि यानंतर स्थानिक पोलिसांच्या निदर्शनास आणून देऊन आता हा संपूर्ण पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आल्याचा पाहायला मिळतो आहे। आगामी निवडणुका असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, या अनेक कारणं आहेत। मात्र या सुरक्षता वाढवल्याचं कारण जे आहे ते अद्यापही अस्पष्ट आहे। आपण जर पाहिलं तर यापूर्वीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बाहेरसुद्धा एक अज्ञात ड्रोन जो आहे तो आढळून आला होता आणि यामध्ये सुद्धा सुरक्षतेचे कारण जे आहे ते आपल्याला पाहिलं जातं आणि यानंतर आता आपण जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर सुद्धा आता सुरक्षा वाढवली। त्यामुळे आता नेमकं राज ठाकरे घराबाहेर यांच्या सुरक्षा वाढवण्याचं कारण काय आहे हे पाहणं तितकंच आता महत्त्वाचं असणार आहे। जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज।